अतिशय जास्त पावसामुळं नुकसान म्हणण्यापेक्षा लोक उद्ध्वस्त झालेत. लोकांचे घरं वाहून गेले, दुकानं वाहून गेले, शेतीमालाचं तर पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. त्यामुळं ज्या लोकांनी 50-50 वर्ष कष्टाने हे सगळं उभं केलं, ते एका रात्रीत सगळं धूळदान झालेली आहे. त्यामुळं आमची आता प्रशासनाला विनंती ही आहे की आता नुसते पंचनामे करण्यापेक्षा प्रत्यक्षरित्या कृती केली पाहिजे आणि लोकांना तात्काळ मदत दिली पाहिजे आणि ती पण भरपूर अशी मदत दिली पाहिजे. तुम्ही पाहिलंच असं नवीन कपड्याचं दुकान आहे. नवीन कपड्याचं दुकान ग्रामीण भागात असल्यामुळे कुठली पॉलिसी वगैरे नसते बऱ्याच वेळा. अ, आता हे लोक असे पूर्ण उद्ध्वस्त झाले, त्यामुळे शासनाने भरीव अशी मदत दिली पाहिजे. शासनाकडून पाहणी केली जाते, पंचनामे केले जात आहेत, फक्त ते कागदोपत्री राहत आहेत, प्रत्यक्षात मदत मिळत नाही. यापूर्वी देखील जून जुलैमध्ये जो पाऊस झाला होता त्यामध्ये नुकसान झालेलं होतं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, मात्र कुठली मदत नाही मिळाली. पाहणी करून करण्यापेक्षा आहे ना कृती केली पाहिजे. तुम्ही पाहिलं असं वाळकी आणि त्या परिसरामध्ये अतिवृष्टी झाली, अशाच पद्धतीने नुकसान झालं. त्यावेळेस आम्ही सुद्धा प्रशासनाला सांगितलं, पंचनामे केले, सगळं केलं, फक्त कागदावर प्रत्यक्षरित्या कृती कुठलीही झाली नाही. एकंदरीत मग शासन स्तरावरती तुम्ही काय मागणी करणार आहात या संदर्भात? आम्ही एकच मागणी करणार आहे, पंचनामे तर झालेच पाहिजे. पंचनामे झाल्याशिवाय नुकसान कळत नाही किती, पण पंचनामे झाल्यानंतर त्या लोकांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे. आता सुद्धा पंचनामे होतील तोपर्यंत या लोकांना तात्काळ काहीतरी मदत दिली पाहिजे. माजी राज्यमंत्री प्राजक्त दादा देखील आपल्यासोबत आहेत. दादा, कधी काळी तुम्ही देखील आमदार होतात, हा मतदारसंघ तुमच्या देखरेखीखाली होता. एकंदरीत परिस्थिती पाहता काय एकंदरीत शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत? हे भयानक मोठं नुकसान, या परिसरात कधी असं एवढं मोठं नुकसान झालं नव्हतं, एवढा पूर कधी आलेला नव्हता. आणि आम्ही आता सगळे ग्राउंडवरती उतरून नुकसानीची पाहणी खासदार साहेबांनी आम्ही केलेली आहे. ज्या काही भावना लोकांच्या आहेत शासनापर्यंत आम्ही निश्चितपणे पोहोचूच, परंतु शासनाने देखील काही जे काय मुळात NDRFचे वगैरे निकषाप्रमाणे शासन मदत करतं ते तुटपुंजे असते. हे जे नुकसान आहे हे अक्षरशः प्रपंच लोकांचे कित्येक वर्षाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे जे काय NDRFचे निकष वगैरे गोष्टी बाजूला ठेवून भरीव अशी मदत आणि ती देखील तात्काळ खरं शासनाने करणं आवश्यक आहे, तरच हे कुठेतरी यांचे प्रपंच उभं राहायला थोडासा हातभार लागेल. या संवेदनशील भावनेतून खरं शासनाने इथं मदत करणं गरजेचं आहे. एकंदरीत पूर परिस्थिती निर्माण होते, मात्र शासनाकडून ते रोखण्यासाठी कुठली अंमलबजावणी केली जात नाहीये. एकंदरीत शासनाकडे काय मागणी करणार? नाही, आता पहिली गोष्ट तर हे जे काय इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालेलं आहे, वाड्या वस्त्यावर जाणारे रस्ते वाहून गेलेले आहेत, अक्षरशः जमिनी वाहून गेलेल्या आहेत, झाडं वाहून गेलेली आहेत, हे पहिले याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे याला काही कारणीभूत काही अतिक्रमण असतील तर तो देखील विषय निश्चितपणे नियमानुसार पुढे अशी घटना होणे देखील बघणं गरजेचं आहे.